हॅलो एव्हरीवन, मी प्रथमेश डहाळे. आज आपण मेकॅनिक्सचा हा क्वेश्चन बघणार आहोत. तर क्वेश्चन समजून घेऊयात पहिले. द मोटर इज ट्रॅव्हलिंग ॲट द स्पीड ऑफ 70 km/h. सडनली अप्लाइज ब्रेक अँड हॉर्स आफ्टर स्किडिंग 50 मीटर. डिटरमाइन रिक्वायर्ड टू स्टॉप द कार अँड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड. क्वेश्चनमध्ये काय म्हणतंय, एक गाडी आहे जी 70 km/h पुढे जातीये. अचानक त्यांनी ब्रेक लावला. ते अचानक ब्रेक लावल्यामुळे 50 मीटर गाडी स्किड होऊन पुढे जाऊन थांबली. हे डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही. तर आपल्याला थांबण्यासाठी किती टाइम लागला ते काढायचंय आणि कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर आणि रोड काढायचे. ठीक आहे, आता सोल्युशन करू. आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे, गिव्हनमध्ये स्पीड दिली आहे 70 km/h. आपल्याला स्पीडला 70 km/h मध्ये दिली, आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे. त्याच्यामुळे 1000 मल्टिप्लाय आणि 3600 डिवाइड करायचं. आपल्याला स्पीड भेटून जाईल. स्पीड म्हणजेच इनिशियल वेलोसिटी आहे, 19.44 मीटर पर सेकंड. डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 50 मीटर. फायनल वेलोसिटी आपली 0 आहे, थांबल्याच्या नंतर 0 होऊन जाईल. पहिले आपण टाइम काढूया. आता फर्स्ट वी हॅव टू फाइंड एक्सेलरेशन टू फाइंड टाइम. आपल्याला आपला हा टाइम काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण, v = u+at. पण आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पहिले एक्सेलरेशन लागेल. त्याच्यामुळं या फॉर्म्युल्याने, जसं की आपल्याकडे आहे v² = u² + 2as, या फॉर्म्युल्याने आपण एक्सेलरेशन काढून घेऊया. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. वेलोसिटी 0 आहे, 0 = 19.44 होल स्क्वेअर प्लस 2a इंटू 50. 2a 2 × 50 100a होऊन जाईल, प्लस a इकडच्या साईडला आल्यावर -100a होईल. 3 -100a = 377.91. एक्सेलरेशन काढायचं आपल्याला. एक्सेलरेशन = 377.91 डिवाइड बाय -100. ओके, एक्सेलरेशनची व्हॅल्यू इथून भेटली आपल्याला. एक्सेलरेशन = -3.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एक्सेलरेशन भेटलं इथं आपल्याला. आता आपण टाइम काढूया. टाइम काढण्यासाठी आपला फॉर्म्युला v = u+at. ओके, v ची व्हॅल्यू तर आपली 0 आहे. इनिशियल वेलोसिटी 19.44 आहे आणि एक्सेलरेशन आता आपण काढलं वरती -3.77 t. आपल्याला t ची व्हॅल्यू काढायची आहे. हे मायनस इकडे गेल्यावर प्लस होऊन जाईल. 3.77 t = 19.44. t = 19.44 डिवाइड बाय 3.77 = 5.15 सेकंड्स. इथं आपल्या पहिल्या क्वेश्चनचा अर्धा पार्ट कंप्लीट झाला. टाइमची व्हॅल्यू भेटली आपल्याला 5.15 सेकंड्स. नेक्स्ट पार्ट बघूया. आता आपल्याला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स आणि रोड काढायचं. ही त्याची फ्री बॉडी डायग्राम आहे आपल्या कारची. वरच्या साईडला नॉर्मल रिएक्शन लागेल, खालच्या साईडला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल आणि जो फ्रिक्शन फोर्स आहे, मी 1 मिनिट डायग्राम शो करतो. फ्रिक्शन फोर्स मागच्या साईडला लागेल. गाडी पुढे जाते, फ्रिक्शन फोर्स मागं लागेल. ठीक आहे, फ्रिक्शन फोर्स. आणि आपल्याला माहिती आहे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये काही एक्सेलरेशन नाही आहे, त्याच्यामुळं नॉर्मल रिॲक्शन आणि जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे mg एकमेकांना कॅन्सल करतील. त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो, नॉर्मल रिॲक्शन mg, r mg. ओके, आणि आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. ओके, म्यू इंटू r. फ्रिक्शन लेफ्ट साईडला असल्यामुळे आपण -f घेतोय. -f = म्यू mg. आपण r ची व्हॅल्यू जसे काढला, r = mg, म्यू mg. आता वी नो दॅट द फ्रिक्शन फोर्स इज ओनली फोर्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फ्रिक्शन फोर्स एकच फोर्स आहे. न्यूटन सेकंड लॉ काय असतो, नेट फोर्स = मास इंटू एक्सेलरेशन. ओके, -ma = म्यू mg. आपण फ्रिक्शनच्या जागी ma टाकून देऊ. -ma = म्यू mg, म्यू -a डिवाइड बाय g. याच्यावरून आपल्याला म्यूची व्हॅल्यू भेटून जाईल. म्यू - 3.77 डिवाइड बाय 9.81. म्यू = 0.38. इथून आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला.